ऑपरेशन सिंदूरनंतर संपूर्ण देशात समाधानाचं वातावरण असतानाच देशातील लोकांनी गद्दारी केली। भारतीय लोक पाकिस्तानला संवेदनशील माहिती देत होते। पोलिसांनी हेरगिरीच्या आरोपाखाली 3 राज्यांमधून तब्बल 8 जणांना अटक केली। ही हेरगिरी अनेक वर्षांपासून सुरू होती, तीही फक्त काही पैशांसाठी। यापैकी 4 आरोपी हरियाणाचे, 3 पंजाबचे तर 1 जण उत्तर प्रदेशचा आहे। हे आरोपी कोण आहेत, ते आपली माहिती पाकिस्तानला कशी पुरवत होते, त्यांना कसे पैसे मिळाले, हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेऊयात। नमस्कार, मी अमोल, तुम्ही पाहताय लेट्स अप मराठी। ज्योती मल्होत्रा हरियाणातील हिसार येथे राहणारी ज्योती मल्होत्रा ट्रॅव्हल विथ जेओ नावाचं एक यूट्यूब चॅनल चालवते। 33 वर्षीय ज्योतीला गेल्या आठवड्यात पोलिसांनी अटक केली। ज्योतीवर भारतीय सैन्याशी संबंधित संवेदनशील माहिती पाकिस्तानला दिल्याचा आरोप आहे। ज्योती पाकिस्तान उच्चायुक्तालयाच्या संपर्कात होती। तिने 3दा पाकिस्तानला भेट दिली होती, तसेच अनेक विदेश दौरेही केले होते। याचा संपूर्ण खर्च पाकिस्तानमधून केला जात होता। देवेंद्र सिंग ढिल्लन पटियाला येथील खालसा कॉलेजचा विद्यार्थी देवेंद्र सिंग ढिल्लन याला पोलिसांनी 12 मे रोजी हरियाणातून अटक केली। 25 वर्षीय देवेंद्र फेसबुकवर पिस्तूल आणि बंदुका घेऊन फोटो पोस्ट करायचा। चौकशी दरम्यान तो गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये पाकिस्तानला गेल्याचं उघड झालं। त्याने ISIला पटियाला लष्करी तळाची गुप्त माहितीही दिली होती। नोमान इलाही हरियाणामध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता। काही दिवसांपूर्वी पोलिसांनी नोमानला पानिपत येथून अटक केली। समोर आलेल्या माहितीनुसार 24 वर्षीय नोमान हा पाकिस्तानमधील एका ISI हँडलरच्या संपर्कात होता। नोमान हा उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे। भारताबद्दल गुप्तचर माहिती देण्याच्या बदल्यात नोमानला पाकिस्तानकडून पैसे मिळत असत। अरमान 16 मे रोजी गुप्तचर माहितीच्या आधारे पोलिसांनी 23 वर्षीय अरमानला हरियाणातील नूह येथून अटक केली। अलीकडेच निर्माण झालेल्या भारत पाकिस्तान तणावादरम्यान अरमान पाकिस्तानला गुप्तचर माहिती पाठवत असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे। पोलिसांकडे याबाबतचे अनेक पुरावे देखील आहेत। शहजाद उत्तर प्रदेशातील रामपूर येथे राहणारा शहजाद हा व्यवसायाने व्यापारी आहे। स्पेशल टास्क फोर्सने मुरादाबाद येथून शहजादला अटक केली। शहजादने राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित संवेदनशील माहिती ISI हँडलर्सला दिली। शहजादने अनेक वेळा पाकिस्तानलाही भेट दिली। याशिवाय तो मसाले, कपडे आणि सौंदर्य प्रसाधनांच्या बेकायदेशीर तस्करीमध्येही सहभागी आहे। मोहम्मद मुर्तजा अलीला गुजरात पोलिसांनी जालंधर अटक केली। गुप्तचर यंत्रणांना संशय होता की मोहम्मद पाकिस्तानी एजन्सी ISI साठी हेरगिरी करत होता। मोहम्मदने स्वतः एक मोबाईल ॲप तयार केलं होतं, ज्याद्वारे तो पाकिस्तानी एजन्सींना गुप्तचर माहिती पाठवत असे। मोहम्मदकडे पोलिसांना 4 मोबाईल फोन सापडले आणि 3 सिम कार्ड देखील सापडले आहेत। पोलिसांनी पंजाबमधून गजाला खातून आणि यामीन मोहम्मद यांना अटक केली। त्याच्यावर पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI साठी हेरगिरी केल्याचा आरोप आहे। हे दोघेही दिल्लीतील पाकिस्तान हाय कमिशनचा अधिकारी दानिशच्या संपर्कात होते। गजाला पाकिस्तानलाही गेली होती। तिच्या खात्यात पाकिस्तानमधून पैसे आले होते, त्याचे पुरावे देखील मिळाले होते। मोहम्मद रकीबला बठिंडामधून अटक करण्यात आली असून तो मूळचा उत्तराखंड येथील आहे। रकीबचे आजोबा हे बठिंडा येथील लष्करी जवानांची वर्दी शिवण्याचं काम करत होते। त्यानंतर मोहम्मद रकीब आणि त्यांचे भाऊ हेच काम करत असत। लष्कराची संवेदनशील माहिती पुरवणे, हेरगिरी केल्या प्रकरणात आरोपींची यादी वाढतच चालली। त्यामुळे आता हे सर्वजण भारत देशाचे दुश्मनच ठरले आहेत। तर मंडळी, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या लेट्स अप मराठीला फॉलो करायला विसरू नका। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।